मला वाटतं. वाघमारे, तुम्ही का जागे आहे अजून? हे सगळं का करताय वाघमारे? म्हणजे काय झालं? आता काय केलं मी? काय म्हणायचंय तुला? मला यायला उशीर झाला म्हणून माझी वाट बघत बसला होता ना तुम्ही? नाही, मला झोप येत नव्हती म्हणून मी फेऱ्या मारत होते. मग आता मी आल्यावर लगेच कशी काय आली झोप तुम्हाला? हे बघ, तू यायची आणि मी झोपायला निघायची वेळ एकच झाली. आता ह्याच्यापेक्षा जास्त एक्सप्लेन करायची गरज नाही वाटत मला. एवढ्या रात्री वाद घालायची ताकद नाही माझ्यात. जाते झोपायला. वाघमारे, रोज तर जेवल्या जेवल्या लगेच झोप येते की तुम्हाला? मग आज कशी काय झोप आली? तसं मी उद्या तर मनासारखं होणार आहे तुमच्या. मग कसला विचार करत बसला होता इथे? माझी मर्जी. मला थांबावं वाटलं मी थांबले. वाघमारे, नक्की काय पाहिजे तुम्हाला? तुम्हाला माझ्या सोबत बी राहायचं नाही आणि माझ्याशिवाय तुमचं मन बी लागत नाही. अहो, आता हे नातं तुटणारच आहे तर कशाला काळजी करताय माझी? हे असं वागून का कोड्यात पाडताय मला वाघमारे? हे बघा, मी तुमच्या समोर हात जोडतो. आता तुमचं मला घटस्फोट द्यायचं फिक्स झालंय ना, मग असं वागून माझी पुढची वाट अवघड करू नका प्लीज. बघू बघू बघू. अगा माझा जकरा दिवा कुठं बी ठेवावा. ए डिजा, अरे तू का असा तोंड पाडून बसलायस? अरे लेका, आज आपल्यासाठी किती आनंदाचा दिवस आहे. असा मस्त पैकी झकास पैकी नवऱ्यासारखा रेडी हो. अरे तुझ्या होणाऱ्या बायकोचा घटस्फोट होणार आहे आता. मम्मी, तुला जो काय आनंद सेलिब्रेट करायचा आहे ना, तो तुमचं तुम्ही करा. मला नाही करायचं. डिजा, तू नको जास्त नाराज होस. आत्तीचा हा असला आनंद ना जास्त काय नाही टिकायचा. तिला जे काही नटायचंय थटायचंय मुरडायचंय ना सगळं करून घेऊ दे. एक दिवस नक्की हिच्यावर हंबरडा फोडायची वेळ येणार आहे. चल, आपल्याला उशीर होतोय. ए इतक्या तोंडाचे. मम्मी, तुझा आज आनंदाचा दिस आहे ना, हा वय वय. मग आरडाओरड नाही करायची. हं? शांत राहायचं. चल गामरे. सुनंदे, अगं आवरलं नाहीस मी अजून? आज का तोंड पाडून बसलीस? चल चल आवर, चांगली कापड घाल. अगं सुनंदे, तुझी लेक आता कायमची तुझ्या डोळ्यामोर येणार आहे. घटस्फोट होणार आहे तिचा. आवर आवर, चांगली चांगली कापड घाल. चल. मी नाही येणार वंस, तुम्ही जा. अगं अशी काय करतेस? सुनंदे, तुला दोनच लेकी आहेत त्या. हा आता ह्या आमरीचं काय सांगता येत नाही बर का, पण तुझी मंजू कायमची तुझ्या डोळ्यामोर राहणार आहे. त्याच्यामुळे म्हणत्या चल आवर. रत्ने, जाऊ दे. जाऊ दे, इतर कोणाला सांगत्या. चला आपण जाऊ. ए डिजा, चल. आई, ह्या सगळ्याला ना तू जबाबदार आहेस.
ह्या बाईला जर आधीच अडवलं असतंस ना तर आज ती आपल्या डोक्यावर नसती बसली. तुझ्यामुळे दीदीच्या आयुष्यातला आनंद तिच्यापासून दूर चाललाय. आमरे, तुला नाही कळायचं बाळा. एक वेळ पोराची तडफड सहन करता येते ग, पण त्याला जीवे मारण्याची धमकी दिली असेल तर काय करावं. देवा रे, कधी संपणार आहेत माझ्या लेकीचे नशिबाचे भोग. आज सत्याच्या नावाचं मंगळसूत्र घालायचं शेवटचा दिवस. उद्यापासून हे मंगळसूत्र आणि सत्य दोघं बी माझ्यापासून दूर जाणार कायमची. सत्यासोबत घालवलेला प्रत्येक क्षण किती महत्वाचा होता ते आज कळतंय मला. हे मंगळसूत्र चुकीनं सत्याच्या हातून माझ्या गळ्यात पडलं. पण जसजसं आम्ही एकमेकात गुंतत गेलो हे कायमचं राहावं असं वाटू लागलं. हे फक्त मंगळसूत्र नाही, हे आपल्या अपघातानं घडलेल्या प्रेमाची निशाणी. सौ मंजिरी सत्यजित सुर्वे या नावानं अख्खं आयुष्य जगायचं होतं मला, पण